नमस्कार, मी प्राध्यापक संदीप लक्ष्मणराव वाघ, मुंसाजी आदिवासी आश्रमशाळा माणिकडोह, विषय मराठी वर्ग 12वी आणि यामधला 5वा भाग जो व्याकरणाचा आहे, यामध्ये वाक्य रूपांतर आपण पाहत होतो। मागच्या 2 पिरियडमध्ये आपण वाक्य रूपांतराविषयी माहिती पाहिलेली आहे, ज्यामध्ये वाक्य रूपांतर करताना वाक्याच्या रचनेमध्ये बदल करायचा असला तरी वाक्याच्या अर्थात मात्र बदल होणार नाही। म्हणजेच वाक्यार्थाला बाधा न आणता वाक्याच्या रचनेत आपल्याला बदल करावा लागतो, म्हणजेच वाक्य रूपांतर होय। यालाच आपण वाक्य परिवर्तन सुद्धा म्हणतो। हे आपण मागच्या 2 पिरियडमध्ये प्रस्तावनेमध्ये सुद्धा पाहिलेलं होतं। त्यामध्ये आता जे वाक्याचे प्रकार आपण पाहिलेले आहेत, भावार्थावरून वाक्याचे प्रकार आपण पाहिले होते। प्रश्नार्थी वाक्य, विधानार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य। तर मागच्या भागामध्ये आपण पाहत असताना प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्यात रूपांतर कशा प्रकारे करायचं, विधानार्थी वाक्याचं प्रश्नार्थी वाक्यात कशा प्रकारे रूपांतर करायचं हे आपण पाहिलेलं होतं। त्याचप्रमाणे उद्गारार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्यामध्ये आणि विधानार्थी वाक्याचं उद्गारार्थी वाक्यामध्ये परस्पर रूपांतर कशा पद्धतीनं केलं जातं याचा सुद्धा मागोवा आपण घेतलेला होता। आता या ठिकाणी आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट इथं लक्षात घेतली पाहिजे, आणि ती म्हणजे की प्रश्नार्थी आणि विधानार्थी वाक्य किंवा उद्गारार्थी व विधानार्थी वाक्य याचं परस्पर रूपांतर आपण भावार्थावरून असणारे जे प्रकार आहेत त्यामधून केलेलं होतं। पण वाक्याच्या क्रियापदावरून जे काही वाक्याचे प्रकार पडतात त्यामध्ये आज्ञार्थी, विध्यर्थी, संकेतार्थी आणि स्वार्थी अशा प्रकारचे सुद्धा वाक्य राहत असतात। ते आपण वाक्य प्रकारामध्ये पाहिलेले आहेत। यामध्ये आज्ञार्थी वाक्याचं सुद्धा विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर कशा पद्धतीनं केलं जातं, जसं उदाहरणार्थ तू नियमित व्यायाम कर, हे आज्ञार्थी वाक्य आहे। मग याचं विधानार्थी वाक्यात रूपांतर करत असताना त्या ठिकाणी तू नियमित व्यायाम करावास, म्हणजे हे झालं विधानार्थी वाक्य। म्हणजे आज्ञार्थी वाक्याचं विधानार्थी असेल किंवा विधानार्थी वाक्याचं आज्ञार्थी अशा प्रकारचं वाक्यसुद्धा केलेलं आहे। जसं उदाहरणार्थ आपण पाहिलं होतं, ज्यामध्ये ज्ञान संपादनासाठी भरपूर वाचन करावे, हे विधानार्थी वाक्य आहे। ज्ञान संपादनासाठी भरपूर वाचन करावे, तर याचं आज्ञार्थी वाक्य करत असताना ज्ञान संपादनासाठी भरपूर वाचन करा, म्हणजे इथं आज्ञा दिलेली आहे। पहिल्या याच्यात फक्त विधान होतं, सर्वांसाठी होतं, आणि इथं पर्टिक्युलर म्हणजे नेमक्या लोकांसाठी केलेली आज्ञा आहे। ज्ञान संपादनासाठी भरपूर वाचन करा, म्हणजे याच्यामध्ये आज्ञा अभिप्रेत असते। तर हे रूपांतर आपण पाहिलं होतं। त्याच पद्धतीनं आता हे वेगवेगळे वाक्य प्रकार जरी आपण पाहिले, म्हणजे जसं प्रश्नार्थी वाक्य असेल, उद्गारार्थी वाक्य असेल किंवा त्या ठिकाणी विधानार्थी वाक्य असेल, या तिन्ही प्रकारच्या वाक्यांमध्ये एकतर वाक्य होकारार्थी राहू शकतं किंवा नकारार्थीसुद्धा वाक्य राहू शकतं। म्हणजे इथं आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे। किंवा एखादा आज्ञार्थी वाक्यसुद्धा असेल तर ते वाक्यसुद्धा, किंवा स्वार्थी वाक्य असेल तर ते सुद्धा या ठिकाणी नकारार्थी किंवा होकारार्थी वाक्य राहू शकतं। मग या मागच्या पिरियडमध्ये आपण होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर कसं करायचं आणि नकारार्थी वाक्याचं होकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर कसं करायचं हे आपण पाहिलेलं आहे। म्हणजे उदाहरणार्थच घ्यायचं म्हटलं तर त्यामध्ये होतं एक, ही काही वाईट कल्पना नाही। जे इथे एक उदाहरण दिलेलं आहे, ही काही वाईट कल्पना नाही, म्हणजे नाही, नको अशा प्रकारचे जी क्रियापदे येतात किंवा याचा नकारार्थी अशा प्रकारच्या असणाऱ्या शब्दांचा जेव्हा वाक्यात वापर होतो तेव्हा त्या ठिकाणी ते नकारार्थी वाक्य होत असतं।
तर या नकारार्थीचं जेव्हा आपण होकारार्थी वाक्य करतो तर ही कल्पना चांगली आहे, म्हणजेच ही कल्पना वाईट नाही. म्हणजे ही काही वाईट कल्पना आहे. या नकारार्थी असणाऱ्या वाक्यामध्ये त्याच्या स्वरूपामध्ये बदल करून आपण जेव्हा होकारार्थी वाक्य करतो तेव्हा वाईटच्या विरुद्ध अशा प्रकारचं शब्द तिथं वापरला आहे. ही काही वाईट कल्पना नाही, म्हणजे ही कल्पना चांगली आहे. म्हणजे वाईटच्या विरुद्ध असणारा जो शब्द आहे तो त्या ठिकाणी चांगला, हा वापर या विरुद्धार्थी शब्दाचा वापर करून आपण होकारार्थी हे नकारार्थीचं होकारार्थी केलेलं आहे. आणि हेच जर त्या ठिकाणी होकारार्थीचं नकारार्थी करायचं असेल तर चांगली विरुद्ध वाईट हा शब्द त्या ठिकाणी वापरून त्या वाक्याचं नकारार्थी रूपांतर करता येतं. म्हणजे या उदाहरणांमध्ये आपल्याला जसं मोठी असेल विरुद्ध त्याचे लहान करायचं, किंवा वाईट असेल विरुद्ध आपण चांगली, अशा प्रकारचे विरुद्धार्थी शब्द आपण वापरत असतो. म्हणजे जसं आणखी अशा प्रकारचे बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी राहत असतात, म्हणून आपल्याला विरुद्धार्थी शब्दसुद्धा त्या ठिकाणी माहीत असले पाहिजेत. आता या सर्व बाबी आपण मागच्या 2 पिरियडमध्ये पाहिलेल्या होत्या, विस्तृतपणानं पाहिलेल्या होत्या. आता फक्त थोडासा मागोवा आपण घेतलेला आहे. तर या भागाच्या समोरचा जो भाग आहे म्हणजे कृती म्हणून दिलेला आहे, त्यामध्ये एक तक्ता दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या समोर एकतर पुस्तकही राहू शकतं अथवा हे जे PDF दिलेलं भाग आहे त्यामध्ये सुद्धा ही PDF म्हणजे आपल्याजवळ पुस्तक जरी नसेल तरीसुद्धा इथं आपण तक्त्यात पूर्ण वाक्य पाहू शकतो, वाक्य प्रकार पाहू शकतो आणि करावयाचा बदल हा सुद्धा पाहू शकतो. म्हणजे इथं आपल्याला पुस्तक जरी नसलं तरी आपल्याला काहीही अडथळा येत नाही किंवा आपलं काम थांबत नाही. तर तक्त्यामध्ये वाक्य दिलेले आहेत जे आपण इथं पाहतो. जवळपास 6 प्रकारचे वाक्य दिलेले आहेत. त्यानंतर आपल्याला वाक्य प्रकार ओळखायचा आहे आणि करावयाचा बदल. मग आता तिथं सांगितलेलं आहे की कोणता बदल करायचा आहे. म्हणजे जसं उदाहरणार्थ आपण पहिलं वाक्य बघूया. आणि पहिलं वाक्य आहे की ज्यामध्ये आपल्या लक्षात येतं की दिलेल्या सूचनांचे पालन करा, हे वाक्य आहे. मग आता इथं हा वाक्य प्रकार कोणता? दिलेल्या सूचनांचे पालन करा. म्हणजे यामध्ये आपल्याला वाक्य प्रकार ओळखायचा आहे. हे आहे आज्ञार्थी वाक्य. लक्षात घ्या, हे कोणतं वाक्य आहे? आज्ञार्थी वाक्य आहे. म्हणजे इथं वाक्य प्रकारामध्ये रिकामी जागा दिलेली आहे. तर त्यामध्ये आपल्याला असं सांगता येईल की पहिलं जे दिलेल्या सूचनांचे पालन करा हे वाक्य आहे, हे वाक्य आज्ञार्थी वाक्य आहे. मग काय बदल करायचा सांगितलं आहे? तिसऱ्या रकान्यामध्ये आपल्याला सांगितलं आहे की करावयाचा बदल. या तिसऱ्या रकान्यामध्ये आपल्या लक्षात येतं की विधानार्थी करा म्हणून त्या ठिकाणी सूचना दिलेली आहे. आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे की त्यांनी या ठिकाणी विधानार्थी करा हे वाक्य आपल्याला सांगितलेलं आहे. मग सरळ वाक्य करायचं. तर इथं जे दिलेलं आहे, दिलेल्या सूचनांचे पालन करा, यामध्ये करा जे दिलेलं आहे ते क्रियापद आपल्याला त्या ठिकाणी बदलवायचं आहे आणि त्यामध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करावे. आज्ञार्थी वाक्याचं हे झालं विधानार्थी वाक्य. दिलेल्या सूचनांचे पालन करावे, हे पहिलं वाक्य लक्षात आलं. आता बघूया दुसरं वाक्य. तर दुसरं वाक्य जर आपण पाहिलं तर त्यामध्ये लगेच आपल्याला ओळखायला येईल की हा वाक्य प्रकार कोणता आहे. बघूया दुसरं वाक्य. दुसरं वाक्य आहे, बापरे किती वेगाने वाहने चालवतात ही तरुण मुले. म्हणजे आजची तरुण मुले किती वेगानं ही वाहनं चालवतात. आणि हे उद्गार आहेत. इथं उद्गारवाचक चिन्हसुद्धा 2 ठिकाणी दिलेलं आहे, म्हणून इथं लगेच वाक्य प्रकार आपल्याला सहज ओळखता येतो. कारण विरामचिन्ह आहे आणि हे विरामचिन्ह आहे उद्गारार्थी विरामचिन्ह, उद्गारवाचक विरामचिन्ह, म्हणून हा वाक्य प्रकार आहे उद्गारार्थी वाक्य प्रकार. आता इथं तिसरी गोष्ट काय सांगितली आहे की बदल काय करायचा आहे. तर यांनी सांगितलं आहे ते विधानार्थी वाक्य करा आणि त्याचबरोबर ते नकारार्थीसुद्धा असलं पाहिजे. म्हणजे विधानार्थी पण नकारार्थी.
म्हणजे हे जर आपण इथं पाहिलं, हे वाक्य उद्गारार्थी होकारार्थी आहे. आपल्याला ते विधानार्थी आणि नकारार्थी करायचं आहे. मग इथं आपल्याला आता असं सांगता येईल की आजची तरुण मुले हळू वाहने चालवतच नाही, किंवा आजची तरुण मुले हळू वाहने चालवत नाही. म्हणजे हे वाक्य म्हणजेच काय की ही आजची तरुण मुले खूप वेगाने वाहने चालवतात. म्हणून या उद्गारार्थी वाक्यप्रकारामधून आपल्याला विधानार्थी नकारार्थी वाक्यप्रकार जर करायचा असेल तर त्या ठिकाणची जी असणारी विरामचिन्ह आहे ती काढून टाकायची आहे. साधं सरळ वाक्य करायचं आहे, साधं विधान करायचं आहे. आणि ते विधान करत असताना त्यामध्ये नकारार्थी असणारे जे शब्द आहे, नको आहे, नाही आहे, न आहे, ह्या अशा प्रकारच्या शब्दांचा क्रियापदामध्ये प्रयोग करायचा आहे. तर तिथं आपल्या असं लक्षात येतं की आजची तरुण मुले हळू वाहने चालवतच नाही, म्हणजेच आजची तरुण मुले वेगाने वाहने चालवतात. विद्यार्थी मित्रांनो, ही खूपच वाईट गोष्ट आहे. म्हणून एक लक्षात घेतलं पाहिजे की वाहने ही हळूच चालवल्या गेली पाहिजे. तर तिसरं आणखी वाक्य तक्त्यामध्ये दिलेलं आहे आणि ते वाक्य असं आहे, स्वयंशिस्त ही खरी शिस्त नाही का? प्रश्नार्थक अशा प्रकारचं चिन्ह आहे. वाक्यप्रकार सहज ओळखता येतो. ज्या ठिकाणी चिन्ह दिलेले असतात, विरामचिन्ह दिलेले असतात, उद्गारवाचक चिन्ह असलं की उद्गारार्थी वाक्य आणि प्रश्नार्थक चिन्ह असलं की प्रश्नार्थी वाक्य. म्हणून वाक्यप्रकार आपल्या सर्वांच्या लक्षात आला असेल. हा वाक्यप्रकार आहे प्रश्नार्थी वाक्य, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, तर त्यालाच आपण म्हणतो उद्गारार्थी किंवा प्रश्नार्थक वाक्य. लक्षात घ्या. आता हे जे प्रश्नार्थक वाक्य या ठिकाणी आलेलं आहे तर त्याचं आपल्याला विधानार्थी वाक्य करायचं आहे. आणि ते विधानार्थी जे वाक्य आहे ते विधानार्थी वाक्य होकारार्थी करायचं आहे. म्हणजे दोन गोष्टी सांगितल्यात, विधानार्थी करा आणि होकारार्थीसुद्धा ते झालं पाहिजे. मग आता या ठिकाणी होकारार्थी जेव्हा आपल्याला ते करायचं आहे तर काय काय बदल करावा लागेल मग आपल्याला? तर पहा, तर एक गोष्ट आपल्या लक्षात घ्यायची आहे की स्वयंशिस्त ही खरी शिस्त आहे. स्वयंशिस्त हीच खरी शिस्त आहे. तर हे झालं विधानार्थी आणि होकारार्थी. म्हणजे काही मोठे किंवा काही अवघड अशा प्रकारचं काम हे बदलवताना होत नाही. तर सरळ सरळ अशा प्रकारचं अस या धातूपासून बनलेला जो होकारार्थी क्रियापद आहे ते होकारार्थी क्रियापदाचा वापर या ठिकाणी केलेला आहे की स्वयंशिस्त ही खरी शिस्त आहे किंवा हीच खरी शिस्त आहे. हे झालं विधानार्थी झालं आणि होकारार्थी झालं. त्यानंतर दिलेला चौथा असणारं या ठिकाणी वाक्य दिलेलं आहे, मोबाईलचा अतिवापर योग्य नाही. लक्षात घ्या, काय सांगितलेलं आहे? मोबाईलचा अतिवापर योग्य नाही. जे वाक्य दिलेले आहेत ते सुद्धा आपल्याला जीवनामध्ये उपयोगी आणण्यासाठी मार्गदर्शन करणारेच वाक्य दिलेले आहेत. म्हणून लक्षात घ्या, जसं याआधी सांगितलं होतं, स्वयंशिस्त म्हणजे दुसऱ्यानं सांगितलं तरच आपण बदलायचं असं न करता स्वतःहून शिस्तीनं आपण वागलो पाहिजे, मर्यादेनं आपण वागलो पाहिजे. तसंच चौथं वाक्य दिलेलं आहे, मोबाईलचा अतिवापर योग्य नाही. आजचे जे काही मुलं मोबाईलच्या आहारी गेलेले आहेत तर ते पाहून खूपच दुःख होतं आहे. लक्षात घ्या की मोबाईलचा हा अतिवापर त्याच मुलांसाठी अतिघातक असतो. म्हणून योग्य वापर होणं गरजेचं आहे. आता हा वाक्यप्रकार आपल्याला सहज ओळखता येतो. तर हा वाक्यप्रकार आपल्याला ओळखायचा आहे. ना इथं उद्गारार्थी चिन्ह आहे, ना या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं प्रश्नार्थक चिन्ह आहे. म्हणून आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की हे या ठिकाणी सरळ सरळ विधान आहे. म्हणून हे झालं विधानार्थी वाक्य. म्हणून वाक्यप्रकार विधानार्थी वाक्य प्रकार. मग या ठिकाणी करावयाचा बदल सांगितलेला आहे, आज्ञार्थी करा. काय सांगितलेलं आहे? आज्ञार्थी करा. म्हणजे मोबाईलचा अतिवापर योग्य नाही याचा आपल्याला आज्ञार्थी करायचा आहे.
मग आज्ञार्थी काय करता येईल, तर मोबाईलचा अतिवापर टाळा. बस सरळ आहे, अतिवापर योग्य नाही. म्हणून या ठिकाणी लिहायचं आहे आपल्याला, मोबाईलचा अतिवापर टाळा. झालं सरळ आज्ञार्थी वाक्य. म्हणजे आज्ञा केलेली आहे, त्याच्यामध्ये ऑर्डर दिलेली आहे, आज्ञा केलेली आहे. तर हे या ठिकाणी वाक्यप्रकार होईल. पुन्हा एकदा सांगतो मी, वाक्यप्रकार हा विधानार्थी वाक्यप्रकार आहे आणि बदल करून जे आपल्याला आज्ञार्थी वाक्य करायचं आहे, तर या चौथ्या वाक्याचं आज्ञार्थी वाक्य होईल मोबाईलचा अतिवापर टाळा. लक्षात घ्या. आता या ठिकाणी पाचवं अशा प्रकारचं वाक्य दिलेलं आहे, खऱ्या समाजसेवकाला लोकनिंदेची भीती नसते. खऱ्या समाजसेवकाला लोकनिंदेची भीती नसते. आता हा वाक्य प्रकार आहे विधानार्थी वाक्य प्रकार आहे. लक्षात घ्या, हे सुद्धा काय आहे या ठिकाणी आपल्याला लक्षात येते की खऱ्या समाजसेवकाला लोकनिंदेची भीती नसते. मग याला आपल्याला काय करायचं आहे, प्रश्नार्थक करायचं आहे. मग प्रश्नार्थक करत असताना काय करायचं, मग या ठिकाणी आता हे जे वाक्य दिलेलं आहे, हे वाक्य विधान आहे या ठिकाणी आपल्या लक्षात येतं. आणि हे विधानार्थी वाक्य असून नकारार्थी विधानार्थी वाक्य आहे. आणि दुसरी गोष्ट आपल्याला आता ही प्रश्नार्थक करायचं आहे. म्हणजेच खऱ्या समाजसेवकाला लोकांची भीती असते का? खऱ्या समाजसेवकाला लोकनिंदेची भीती असते का? पहा, पुन्हा एकदा मी तुम्हाला बदल करून प्रश्नार्थक वाक्य कशा प्रकारे करता येईल हे सांगतो. आता एकच स्वरूपाचं बदल करून वाक्य होईल असं नाही, त्यात थोडासा आणखी बदल करू शकतो. जसं उदाहरणार्थ आपण म्हणू शकतो की खरा समाजसेवकाला लोकांची पर्वा असते का? म्हणजे प्रश्नार्थक चिन्हसुद्धा आलेलं आहे या ठिकाणी आणि म्हणजे प्रश्नार्थक वाक्य झालेलं आहे आणि या ठिकाणी होकारार्थीसुद्धा वाक्य झालेलं आहे. म्हणजे खऱ्या समाजसेवकाला लोकनिंदेची भीती नसते या वाक्यामध्ये आपल्याला बदल करायचा असेल तर भीती असते का, म्हणजे भीती राहत नाही. म्हणजे त्याच प्रश्नार्थी वाक्यामध्ये त्याचं उत्तर दडलेलं आहे. तर त्यानंतर असणारं सहावं वाक्य प्रकार आपण पाहणार आहोत. तक्त्यामधला शेवटचा सहावा असणारा वाक्य प्रकार ओळखायचा आहे आपल्याला. वाक्य दिलेलं आहे, विद्यार्थ्यांनी संदर्भ ग्रंथाचे वाचन करावे. सरळ सांगितलंय, म्हणजे विद्यार्थ्यांनी संदर्भ ग्रंथांचे वाचन करावे. हे विधानार्थी अशा प्रकारचं वाक्य आहे आणि त्यांनी सांगितलंय आज्ञार्थी करा, म्हणजे आज्ञा करायची आहे. मग यामध्ये आज्ञार्थी एखाद्या विधानार्थी वाक्याचं आज्ञार्थी वाक्य करत असताना फक्त क्रियापदामध्ये थोडासा बदल करायचा असतो. जसं या ठिकाणी त्यांनी करावे म्हटलेलं आहे, तर त्याच्याऐवजी करा असं लिहायचं आहे. करावेच्या ऐवजी करा. जसं विद्यार्थ्यांनी संदर्भ ग्रंथांचे वाचन करा, विद्यार्थ्यांनी संदर्भ ग्रंथांचे वाचन करा. तर हे झालं आज्ञार्थी वाक्य. म्हणजे यामध्ये आपण वाक्य प्रकारसुद्धा पाहिलेत आणि वाक्यामध्ये ज्या पद्धतीनं सूचना दिलेल्या आहेत बदल करायच्या, तर त्यानुसार वाक्यामध्ये बदलसुद्धा आपण केलेले आहेत. आणि हे स्वयंस्फूर्तीनं आपण केलं पाहिजे, समजून उमजून केलं पाहिजे. आपल्याला पहिल्यांदा वाक्य प्रकार कसे ओळखायचे ते सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. जे मागच्या पिरियडमध्ये आपण पाहिलं होतं त्याचा सतत सराव करून घ्या. त्यामधल्या असणाऱ्या क्लुप्त्या आपण समजून घ्या, म्हणजे त्यामध्ये बदल सहज आपल्याला करता येईल. त्यानंतर दुसरा भाग जो दिलेला आहे, कंसातील सूचनेप्रमाणे वाक्य रूपांतर करा. या कृतीमधील हा दुसरा भाग आपण पाहतो आहे. कंसातील सूचनेप्रमाणे वाक्य रूपांतर करा. तर पहिलं वाक्य आहे, सकाळी फिरणे आरोग्यास हितकारक आहे, नकारार्थी करा. म्हणजे यामध्ये आपण जे क्रियापद वगैरे आहेत ते त्या ठिकाणी नकारार्थी क्रियापद किंवा नकारार्थी क्रियापदाच्या शब्दांचा वापर या ठिकाणी करायचा आहे. सकाळी फिरणे आरोग्यास हितकारक आहे, बरोबर आहे. सर्वांनी सकाळी फिरलं पाहिजे. आपलं आरोग्य हीच आपली प्रथम संपत्ती असते.
आणि तिला जर आपण कीड लागू दिली तर मग आपल्या बाकीच्या संपत्तीला किंवा बाकीच्या गोष्टीला काहीही महत्त्व राहू शकत नाही. म्हणून सकाळी फिरलं पाहिजे, हे आपण लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. पण या ठिकाणी आता आपल्याला बनवायचं आहे नकारार्थी वाक्य. म्हणजे हे पहिलं लक्षात घ्या, हे वाक्य कोणतं आहे? हे आहे, ज्याला आपण होकारार्थी म्हणूया. होकारार्थी अशा प्रकारचं वाक्य आहे, ते नकारार्थी करायचं आहे. मग नकारार्थी करत असताना आपल्याला लक्षात घेता येईल की सकाळी न फिरणे आरोग्यास हितकारक नाही. बरोबर आहे. 2 ठिकाणी या ठिकाणी आपण नकारार्थी अशा प्रकारच्या शब्दांचा वापर केलेला आहे. सकाळी न फिरणे आरोग्यास अहितकारक आहे किंवा सकाळी न फिरणे आरोग्यास धोकादायक आहे. अर्थ बदलला नाही, वाक्याच्या स्वरूपात मात्र बदल झाला. आहेचं नाही जरी झालं, नाही तर मग असं लिहायचं सकाळी फिरणे आरोग्यास हितकारक नाही. तर हे नकारार्थी जरी झालं तरी मात्र वाक्य रूपांतर करत असतानाचा जो मुख्य अर्थ आहे तो मात्र पूर्ण बदलून जाईल, अगदी विरुद्ध अर्थ त्या ठिकाणी होईल. म्हणून ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की अर्थामध्ये बदल होता कामा नये, मात्र स्वरूपामध्ये बदल झाला पाहिजे. म्हणजे नकारार्थी असणारं, म्हणजे हे जे वाक्य होकारार्थी असणारं वाक्य नकारार्थी तर करायचं आहे, पण अर्थ मात्र बदलायचा नाही. म्हणजे सकाळी न फिरणे आरोग्यास अहितकारक आहे, म्हणजे अहितकारक आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता, किंवा हितकारक नाही असं म्हणता येईल. दुसरं आहे तुम्ही काम अचूक करा. आता हे आपण ओळखूसुद्धा, तुम्ही काम अचूक करा ही ऑर्डर आहे, म्हणजे आज्ञा आहे. म्हणून हे आज्ञार्थी वाक्य आहे. कंसात दिलं याचं विधानार्थी करा, म्हणजे तुम्ही काम अचूक करावे. याच्या क्रियापदामध्ये थोडासा बदल करायचा, करायच्या ऐवजी करावे केलं की ते झालं विधान. म्हणून तुम्ही काम अचूक करा याऐवजी करा या क्रियापदामध्ये बदल करून त्या ठिकाणी करावे अशा पद्धतीने जर आपण लिहिलं तर हे खऱ्या अर्थानं आपल्याला विधानार्थी वाक्य होत असतं. त्यानंतर तिसरं वाक्य आहे, किती सुंदर आहे ही पाषाण मूर्ती. आणि शेवटी काय दिलेलं आहे तर उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे. म्हणून हे वाक्य आपण सहज ओळखतो, हे आहे उद्गारवाचक किंवा उद्गारार्थी वाक्य, आणि याचं विधानार्थी वाक्य करायचं आहे. तर किती सुंदर आहे ही पाषाण मूर्ती, सरळ विधान करायचं आहे. ही पाषाण मूर्ती खूप सुंदर आहे. झालं. तर ह्या अशा प्रकारे आपण अतिशय सहजपणानं हे विधान करू शकतो, हे विधानार्थी वाक्य बनवू शकतो की ही पाषाण मूर्ती खूप सुंदर आहे. आता यानंतर आपण चौथ्या अशा प्रकारचं असणारं वाक्य दिलेलं आहे, पांढरा रंग सर्वांना आवडतो. पांढरा रंग सर्वांना आवडतो हा चौथा असणारा वाक्यप्रकार पाहायचा आहे आपल्याला. तर हा वाक्यप्रकार कोणता? तर सरळ आहे, या ठिकाणी हे विधानार्थी वाक्य आहे. या विधानार्थी वाक्याचं प्रश्नार्थी वाक्यात रूपांतर करायचं आहे. कसं करावं लागेल? मग आपल्याला अशा पद्धतीने म्हणावं लागेल की पांढरा रंग कोणाला आवडत नाही. लक्षात घ्या, पांढरा रंग कोणाला आवडत नाही, म्हणजेच पांढरा रंग सर्वांना आवडतो. आणि पांढरा रंग कोणाला आवडत नाही असं लिहिल्यानंतर प्रश्नार्थक चिन्ह शेवटी लिहायचं. म्हणजे हे झालं वाक्य प्रश्नार्थी वाक्य. त्यानंतर पाचवं दिलेलं वाक्य आहे पहा, आणि त्या वाक्यामध्ये सांगितलं आहे, चैनीच्या वस्तू महाग असतात. चैनीच्या म्हणजे 2 प्रकारच्या वस्तू राहत असतात. एक आवश्यक अशा प्रकारच्या आपल्याला आपल्या मूलभूत गरजा भागवणाऱ्या अशा प्रकारच्या वस्तू राहत असतात, आणि दुसऱ्या प्रकारच्या वस्तू ज्या असतात त्या चैनीच्या असतात. म्हणजे त्या जर नसल्या तरी काहीही बिघडत नाही, परंतु आपण आपल्या भौतिक सोयीसुविधेसाठी त्याचा वापर करत असतो. उदाहरणार्थ
घरामध्ये PUPची गरज नसताना PUP लावत असतो आपण. त्याच पद्धतीनं घरामध्ये किंवा कुठं यायला जर आपल्याला सार्वजनिक गाड्या असतील आणि घरी जर मोठी नुसती फिरायसाठी म्हणून 4 चाकी गाडी घेत असेल तर ती सुद्धा एक चैनीची वस्तू असते. आणि म्हणून सरकारसुद्धा या ज्या चैनीच्या गोष्टी असतात त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टॅक्स लावत असतं. कारण त्यामध्ये आपलं अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण हे जे 5 मूलभूत गरजा आहेत किंवा जीवनावश्यक अशा प्रकारच्या असणाऱ्या वस्तू आहेत त्याच्यावर कर न लावता उलट त्यामध्ये सबसिडी देण्याचं काम शासन करत असतं. आणि ज्या चैनीच्या वस्तू आहेत, जसं गरज नसताना आपण पाहतो की फ्रीज आहे, कूलर आहे किंवा आणखी बाकीच्या काही गोष्टी, AC आहे ज्याला म्हणतो आपण, तर ह्या अशा गोष्टी ज्या आहेत त्यावर सरकार मोठ्या प्रमाणात टॅक्स लावतं. काही व्यसनी लोक असतात, मग त्या तशा प्रकारच्या काही ज्या आरोग्यास अहितकारक अशा प्रकारच्या ज्या वस्तू आहेत ज्या अतिशय घातक आहेत त्यावरसुद्धा शासन मोठ्या प्रमाणात टॅक्स लावतं. आणि टॅक्स लावल्यामुळं काय होतं की कोणतीही वस्तूची जर किंमत 10 रुपये असेल त्याच्यावर टॅक्स 5 रुपये लावल्यामुळं 15 रुपये होते आणि म्हणून ह्या वस्तू महाग असतात. ठीक आहे, याची काही गरज नाही सांगायची, पण ह्या विद्यार्थी म्हणून तुम्हाला सांगणं अत्यंत आवश्यक आहे. तर यामध्ये चैनीच्या वस्तू महाग असतात म्हणजे सरळ हे काय आहे, विधान आहे. म्हणजे हे विधानार्थी अशा प्रकारचं वाक्य आहे. मग या विधानार्थी वाक्याचं नकारार्थी विधानार्थी करायचं असेल तर काय करावं लागेल, तर त्या ठिकाणी चैनीच्या वस्तू स्वस्त राहत नाही. नकारार्थी केलं, या ठिकाणी काय केलेलं आहे, नकारार्थी केलं. चैनीच्या वस्तू स्वस्त राहत नाही म्हणजे इथं आपण लक्षात घेतलं की जे महाग आहे त्याच्या विरुद्ध शब्द वापरला आपण, तर या ठिकाणी महागच्या विरुद्ध आहे स्वस्त, म्हणून त्या ठिकाणी नकारार्थी वाक्य करत असताना आपल्याला चैनीच्या वस्तू स्वस्त असत नाही किंवा चैनीच्या वस्तू स्वस्त राहत नाही हे अशा प्रकारे विधान करून विधानार्थी, नकारार्थी अशा प्रकारचं हे वाक्य बनलेलं आहे. त्यानंतर 6वं अशा प्रकारचं वाक्य आपण पाहूया. तुझ्या भेटीने खूप आनंद झाला. उद्गारार्थी वाक्य करा. तुझ्या भेटीने खूप आनंद झाला हे सुद्धा विधानार्थी वाक्य आहे. मग आता या ठिकाणी जेव्हा आपल्याला उद्गारार्थी वाक्य करायचं असतं तर लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाची गोष्ट असते की जे क्रियापद आहे त्याचं स्थान बदलायचं असतं. आता इथं झाला हे क्रियापद आहे, आपल्याला त्या ठिकाणी आता संयुक्त क्रियापद आनंद झाला असं म्हणता येईल आपल्याला. तर हे आनंद झाला आपण कुठेतरी दुसरीकडे वापरूया, म्हणून इथं लिहावं लागेल आपल्याला आनंद झाला खूप किंवा किती आनंद झाला तुझ्या भेटीने मला, किंवा किती आनंद झाला तुझ्या भेटीने. तर अशा प्रकारे आपण उद्गारार्थी चिन्ह द्यायचं. हे झालं उद्गारार्थी वाक्य. म्हणून तुझ्या भेटीने खूप आनंद झाला हे जे विधानार्थी वाक्य आहे त्याचं उद्गारार्थी वाक्य करत असताना पुन्हा एकदा लक्षात घ्या की आनंद झाला तुझ्या भेटीने खूप किंवा किती आनंद झाला तुझ्या भेटीने, आणि शेवटी काय द्यायचं, ज्याला आपण उद्गारवाचक चिन्ह म्हणतो ते द्यायचं, मात्र विसरायचं नाही. त्यानंतर 7वं असणारं जे वाक्य प्रकार आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. अबब काय हा चमत्कार. आणि 2 ठिकाणी अबब झाल्यानंतर सुद्धा या ठिकाणी एक उद्गारार्थी चिन्ह दिलेलं आहे आणि शेवटी काय हा चमत्कार झाल्यानंतर सुद्धा एक या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे. म्हणून हे वाक्य ओळखायला अतिशय सोपं आहे. हे वाक्य आहे उद्गारार्थी वाक्य. याचं विधानार्थी करायचं आहे. आता हे विधानार्थी करत असताना आपल्याला सहज करत म्हणजे कशा प्रकारे करायचं आहे, तर काय हा चमत्कार, अहो काय हा चमत्कार, तर याचं काय आहे, सर्व चमत्कारिकच आहे. अशा प्रकारे आपण सहज लिहू शकतो, सर्व चमत्कारिकच आहे. आणि हे झालं विधानार्थी होकारार्थी वाक्य. त्यानंतर 8वं वाक्य दिलेलं आहे पहा.
निरोगी राहावे असे कोणाला वाटत नाही. पहा काय सांगितलेलं आहे. याच्या अगोदर 8वं वाक्य आहे, तुम्ही कोणाशीच वाईट बोलू नका. याचा होकारार्थी करायचं आहे. तुम्ही कोणाशीच वाईट बोलू नका. म्हणजे मग आता या ठिकाणी नकारार्थी असणारं हे वाक्य आपल्याला होकारार्थी करायचं आहे. तर तुम्ही सर्वांशी चांगले बोला. लक्षात घ्या, तुम्ही सर्वांना चांगले बोला किंवा सर्वांशी चांगले बोला. सरळ झालं हे होकारार्थी. त्यानंतर 9वं वाक्य आहे, निरोगी राहावे असे कुणाला वाटत नाही. पहा निरोगी राहणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला चांगल्या अशा प्रकारचं सकस अन्न आणि चांगल्या अशा प्रकारचा पुरेसा व्यायाम करणं गरजेचं आहे आणि निर्व्यसनी राहणं गरजेचं आहे. व्यायाम हा खूप महत्त्वाचा असतो. शारीरिक हालचाल महत्त्वाची असते. आपण फिरलं पाहिजे, काम केले पाहिजे, कष्टाळूपणाला महत्त्व दिलं पाहिजे, तरच आपण निरोगी राहू शकतो. ठीक आहे. तर निरोगी राहावे असे कोणाला वाटत नाही, शेवटी प्रश्नार्थक चिन्ह आहे. म्हणजे हे प्रश्नार्थी वाक्य आहे आणि त्यातल्या त्यात पुन्हा हे नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य आहे. कारण नाही हे क्रियापद या ठिकाणी आलेलं आहे. मग इथं आपल्या लक्षात येईल की विधानार्थी करायचं आहे, सरळ करायचं आहे विधान याचं. निरोगी राहावे असे कुणाला वाटत नाही म्हणजे निरोगी आरोग्य सर्वांना आवडते. पहा सरळ आहे, निरोगी आरोग्य सर्वांना आवडते. म्हणजेच निरोगी राहावे असे कुणाला वाटत नाही म्हणजे सर्वांना निरोगी राहावेसे वाटते. असंही लिहिलं तर चालतं, सर्वांना निरोगी राहावेसे वाटते. तर हे अशा प्रकारे या ठिकाणी हे झालं विधानार्थी होकारार्थी वाक्य. आता शेवटचं 10वं वाक्य आपल्याला पाहायचं आहे, दवाखान्यात मोठ्या आवाजात बोलू नये. दवाखान्यात मोठ्या आवाजात बोलू नये कारण ते दवाखान्यामध्ये कीप सायलन्स सांगितलेलं असतं, तशी सूचना असते. तोंडावर बोट ठेवून एक मुलगा सांगत असतो शांत बसा, कारण तिथं शांतता खूप गरजेची असते. म्हणून इथं सांगितलं 10वं वाक्य, दवाखान्यात मोठ्या आवाजात बोलू नये म्हणजे दवाखान्यात हळू आवाजात बोलावे. सरळ होकारार्थी वाक्य आहे, दवाखान्यात हळू आवाजात बोलावे. तर अशा प्रकारे हे आपण या पिरियडमध्ये आपण बघितलं. या कृतीमध्ये पहिला जो भाग होता तो होता खालील तक्ता पूर्ण करा, जो आपण इथं बघितला होता. तर खालील तक्ता पूर्ण करत असताना आपण वाक्यप्रकार ओळखलेला आहे आणि त्या वाक्यात कशा पद्धतीनं बदल करायचा दिलेल्या सूचनानुसार बदल आपण केलेला आहे. तर त्यामधले आपण 6 वाक्य पाहिलेले होते. म्हणजे जेणेकरून आपल्याला त्याची एक आयडिया येते की आज्ञार्थी वाक्याचं त्या ठिकाणी प्रश्नार्थी कसं करायचं किंवा आज्ञार्थी वाक्याचं विधानार्थी कसं करायचं, विधानार्थी वाक्याचं प्रश्नार्थी कसं करायचं, उद्गारार्थी वाक्याचं विधानार्थी कसं करायचं, विधानार्थी नकारार्थी कसं करायचं. तर हे आपण थोडक्यात आज आता पाहिलेलं आहे. आणि त्यानंतर जो दुसरा भाग आपण पाहिला की कंसातील सूचनेप्रमाणे वाक्य रूपांतर करा, तर त्याचे सुद्धा आपण 10 असे वेगवेगळे वाक्य प्रकार घेऊन वाक्य रूपांतर दिलेल्या सूचनानुसार केलेलं आहे. यामुळं आपल्याला असं लक्षात येतं की कोणत्याही प्रकारचं जर वाक्य आपल्याला ओळखण्यास सांगितलं तर ते आपल्याला सहज ओळखता येईल आणि त्या वाक्याचं रूपांतर करत असताना सुद्धा आपल्याला ते सहजतेनं वाक्यात रूपांतर करता येईल, म्हणजे वाक्यात बदल करता येईल. तर ह्या अशा प्रकारे या ठिकाणी हा जो व्याकरणामध्ये असणारा जो प्रकार वाक्य प्रकार आणि वाक्य रूपांतर आहे, तर हा भाग या ठिकाणी आपण जवळपास 4 पिरियडमध्ये संपवलेला आहे. तरी तुम्ही ते काळजीपूर्वक पहा आणि त्याचा सतत सराव करत चला. आणि हे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही काळजीपूर्वक ऐकत चला, समजून घेत चला. समोर तुमच्या एक पुस्तक आपलं जे आहे ते ठेवत चला आणि या संदर्भात काही अडचणी असतील तर त्या तुम्ही नक्की विचारा. आता यानंतर आपण भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत मला रजा द्या. धन्यवाद.